नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार संग्राम जगताप यांच्यासह कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित नाव होतं. अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिक दृष्टीने नेतृत्व केलं. अनेक नेते देखील त्यांनी घडविले. आज संग्राम भैया जगताप आमदार म्हणून देखील निवडून येतात आणि जनमानसांमध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती. त्यांनी विधान परिषदेमध्ये देखील 2 वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं निधन झालं. त्यामुळे सर्वांवर एक दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच आता संग्राम जगताप त्यांचे राहिलेले काम पुढे नेणार असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं. अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिक दृष्ट्या नेतृत्व केलं. अनेक नेते देखील घडवले. आज संग्राम भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती. त्यांनी विधान परिषदेमध्ये देखील 2 वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यामुळे आज कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते संग्राम भैया पुढे नेतील हा मला विश्वास आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.